नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीने नियम धाब्यावर बसवून तयार केलेल्या कचरा डेपोला वारंवार आग लागत असून त्यामुळे मोठ्या आगीचा विध्वंस होण्याचा धोका निर्माण झाला आहे। काही वर्षापूर्वी नांदगाव खंडेश्वर येथे कडब्याच्या गंजीला आग लागून त्याची जळती पेंडी वादळाने तत्कालीन टूरिंग टॉकीजवर पडली होती व 2 सिनेमा टॉकीज जळून खाक झाले होते। त्याची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे। उन्हाळ्यात वादळाचे व हवेचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे ही आग कधीही रौद्र रूप धारण करू शकते। जळत्या प्लास्टिक पिशव्या अथवा कागद हवेने उडून एखाद्या घरावर पडल्यास मोठ्या आगीचा अनर्थ होऊ शकतो। नांदगाव नगर पंचायतीने म्हाडाच्या जागेवरच कचरा डेपोची निर्मिती केली आहे, त्यामुळे संपूर्ण गावातील कचरा व घाण ही या ठिकाणी आणून टाकण्यात येते। या कचरा डेपोला लागूनच नागरी वस्ती आहे। येथील नागरिकांना या कचरा डेपोचा अतोनात त्रास होत आहे। प्लास्टिकच्या पिशव्या व कागद हवेने उडून नागरी वस्त्यांमध्ये पडत असतात। तसेच या कचरा डेपोची दुर्गंधी सर्वत्र पसरत असते, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। या कचरा डेपोला लागूनच नांदगाव खंडेश्वर येथे ऐतिहासिक खंडेश्वर देवस्थान आहे। तेथे दरवर्षी मोठी महाशिवरात्रीला यात्रा भरत असते। मात्र अशा पवित्र ठिकाणी परिसरात कचरा डेपो उभा करून पर्यटन स्थळाची शान घालवली आहे। कचरा डेपोला हटविण्यासाठी नांदगाव खंडेश्वर येथील आजी माजी लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष पसरला आहे। नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीला अग्निशमन दलाची गाडी मिळाली अशी जाहिरात काही राजकीय पक्ष संघटनांनी व नेत्यांनी केली होती। या गाडीचे श्रेय घेण्याची स्पर्धा देखील लागली होती। अद्यापही ही गाडी नगर पंचायतला मिळाली नाही। कधी एखादी मोठी आग लागली तर इतर ठिकाणावरून अग्निशमन गाडी पाचारण केल्याशिवाय पर्याय नाही। नांदगाव खंडेश्वरच्या कचरा डेपोची आग विझविण्यासाठी चांदूर रेल्वेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करावे लागले, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक उपेक्षित तालुका म्हणून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नोंद होत आहे। याबाबत नागरिकात असंतोष धुमसत असून याचे रूपांतर भविष्यात मोठ्या जन आंदोलनात होण्याची शक्यता आहे। पन्न्या गिन्या खूप ओढतात आमच्या घरात, पेटवलं तर हव्यानं धूळ हे ते सगळं आमच्या घराकडे येतं। तुम्ही किती दिवसापासून इथे राहता? आता आम्हाला 12-13 वर्ष झाले वाटते, नाही का? 12-13 वर्ष झाले। तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे का हो, शासनाचं? हो। आणि हे जे कचरा पेटवतात की आपोआप आग लागते याला? आता तिकडं म्हणतात आता काय करते काय नाही, पेटताना दिसते तर ते आम्हाला सगळं दिसते। मोठी आग लागली का याच्या पूर्वी अगोदर? हो लागते ना, 2 वेळा लागल्या आता। 2 वेळा लागल्या। तुम्ही काही सरकारला काही शासनाच्या लोकांना काही बोलले का, कधी सांगितले का तुमची समस्या? हो सांगितली ना मागं। त्यांचं काय म्हणणं आलं मग? काय अजून आता काय म्हणणं आलं तर तेवढं काही माहीत नाही। म्हणजे हा कचरा डेपो इथून हटला पाहिजे अशी तुमची मागणी आहे? काही हो त्रास आहे ना, बरोबर आहे ना, म्हणजे काऊन काढले का बायाचा त्रास आहे, पण हे सगळ्या उडवतच येते। हे जे कचरा पेटवते याच्या धुराचाही त्रास आहे का तुम्हाला? हो हो धुराचाही त्रास आहे। लहान लहान लेकरं आहे, एखाद्या वेळेस पण एखादी उडून आली का काही झालं, आमची कुडाची घर आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।